जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. आणि विरोधी पक्षाचा फक्त एकच नगरसेवक, एकच नगरसेविका या निवडणुकीमध्ये निवडून आल्या. इतका मोठा जनाधार लोकांनी दिला, त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा संगमनेरकरांचे आभार या निमित्ताने आम्ही मानतो आहे. आणि या मागच्या साधारणतः 1.5 महिन्यामध्ये कशा पद्धतीचं काम संगमनेर नगरपालिकेमध्ये 1.5-2 महिन्याच्या काळामध्ये कशा पद्धतीचं काम संगमनेर नगरपालिकेत चालू आहे त्याची एक थोडीशी माहिती आपल्याला द्यावी या उद्देशाने आज आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून मी देखील प्रत्यक्ष आमदार म्हणून निवडून आलो तेव्हापासून एक पथ्य आपण कायम पाळलेलं आहे की ते म्हणजे लोकप्रतिनिधी मी वारंवार लोकांसमोर जाऊन आपण काय काम करतो याचा हिशोब, याचा उहापोह लोकांसमोर केला पाहिजे, जेणेकरून आपल्यावर ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्या प्रत्येक माणसाला माहीत असलं पाहिजे की कशा पद्धतीचं काम हे चालू आहे. आणि म्हणून आज आपल्याला आपल्या माध्यमातून ही सगळी माहिती आपल्या समोर द्यावी हा एक उद्देश होता. संगमनेर सेवा समितीचा जो जाहीरनामा आपण तयार केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये 100 दिवसात काय कामं करायचे याचा एक उल्लेख आपण केला होता. आणि 1 फेब्रुवारी पर्यंत आपण सगळे जे आढावे होते नगरपालिकेतले ते संपून आपण 1 फेब्रुवारी पासून या 100 दिवसाच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. आणि विशेष करून या जाहीरनाम्यातल्या पहिल्या 100 दिवसात ज्या करायच्या गोष्टी होत्या त्यातल्या 50% गोष्टी या मार्गी लागलेल्या पण आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचे रिझल्ट पण दिसतील. आणि 1 मे रोजी संपूर्ण संगमनेरकरांना एकत्र कुठंतरी बोलून महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण एखादा कार्यक्रम घेऊन त्या माध्यमातून पहिल्या 100 दिवसात काय काम झालं याचा हिशोब देखील आपण सगळ्यांसमोर मांडणार आहे. या मागच्या काळामध्ये एक 2-3 महत्वाच्या गोष्टी ज्या आपण केल्या त्याच्यात आता आपण मागे पाहिलंच असेल की संगमनेर नगरपालिकेचा कारभार आपण 3 जानेवारीला हातात घेतल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मागच्या 4 वर्षाच्या काळात प्रशासकीय कारभार असताना अनेक प्रकारची बेशिस्त शहराला लागली. विशेष करून खर्चाच्या बाबतीत तर इतकी बेशिस्तपणा झाला की नगरपालिका फंडामध्ये ज्या दिवशी आपण पदभार स्वीकारला त्या दिवशी फक्त 3 लाख रुपये बॅलन्स होता. आणि इतकी वाईट अवस्था ही नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीची झाली. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बजेट आणि बजेटपेक्षा अतिरिक्त खर्च हा सगळा झाला. नगरपालिकेचं मी अनेक व्यासपीठावरून सांगितलं तसं, आणि फक्त संगमनेर नगरपालिकेचीच परिस्थिती आहे असं नाही, तर देशातल्या सगळ्या नगरपालिका आणि महानगरपालिका आर्थिक अडचणीमधून जात आहेत. देशातल्या मुंबई आणि पुणे वगैरे 1-2 महापालिका सोडल्या तर सगळ्या आर्थिक अडचणीतून जात आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या निधीवरच अवलंबून आहे. तशीच परिस्थिती नगरपालिकेची पण आहे. 15 कोटी रुपये वर्षाला तूट असलेला आपलं बजेट आहे. 15 कोटी रुपये दर वर्षाला तूट असलेलं बजेट संगमनेर नगरपालिकेचं आहे. आणि म्हणून एकंदरीतच ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे सगळ्यात पहिलं जे आव्हान आपल्या समोर होतं ते म्हणजे उत्पन्न वाढवणे आणि खर्च कमी करणे. या दोन्ही बाजूंवर काम करणं गरजेचं होतं. आणि म्हणून यावेळेसचं बजेट तयार करत असताना आपण स्थानिक जे चार्टर्ड अकाउंटंट आहे आपल्या शहरातले त्यांना विश्वासात घेऊन त्यांना बजेट प्रक्रिया तयार करण्यामध्ये सहभागी करून घेतलं. मग त्याच्यामध्ये कैलास सोमाने असतील, संजय आपलं आदित्य राठी असेल, संकेत कलंत्री असेल, तायगुडे साहेब असतील, सहाने साहेब असतील,
हे जे CA म्हणून प्रॅक्टिस करणारे लोक आहेत, ज्यांना ऑडिटचा अनुभव आहे, अशा सगळ्या लोकांना बोलून यावेळेसचं बजेट तयार करण्याचा प्रयत्न आपण केला. मी आजच्या निमित्ताने या सगळ्या CAंचा देखील आभार मानतो की त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन नगरपालिकेला केलंय. अर्थात त्याचे परिणाम दिसायला अजून 6 महिने, वर्ष, 2 वर्ष जाईल. अनेक उत्पन्न वाढवण्याचे नवीन योजना आपण आणतोय. खर्चात कंट्रोल कसा करता येईल याचाही प्रयत्न आपला चाललेला आहे. आणि त्याच्यानंतर गावामध्ये अजून एक गोष्ट प्राकर्षाने जाणवली, ती म्हणजे बेकायदेशीर बांधकामे, अनधिकृत बांधकामे, परवानगीशिवाय बांधकामे, बांधकाम परवानगीमध्ये प्लॅन दाखवायचा दुसरा, प्रत्यक्षात बांधकाम दुसरं, आणि त्याच्यामुळं जो अंतिम ज्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट आपण OC म्हणतो, ते 90% बांधकामांनी संगमनेर शहरात घेतलेलं नाही. अर्थात ही पण परिस्थिती काय फक्त संगमनेरची असं नाही, देशात ही परिस्थिती अशीच आहे. कुठल्याही शहरामध्ये गेलं तरी अशीच परिस्थिती आहे. पण शेवटी भविष्याच्या पिढ्यांसाठी आता हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. कारण आपण पाहतो की आता रोज रस्त्यांवर पार्किंगवरून भांडणं मारामाऱ्या चालू झालेल्या आहेत. गल्ल्यांमध्ये पूर्वी 10-10 फुटाचे रस्ते सोडले, कोणाकडे 4 व्हीलर नव्हत्या, आता प्रत्येकाकडे 4 व्हीलर आल्यात, गाड्या लावायच्या कुठं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. छोटे रस्ते होते, आता चालायला जागा राहिलेली नाही. रस्त्यावर अनधिकृतपणे फेरीवाले असतील किंवा बाकीचे लोक व्यवसाय करतायत. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे एक प्रकर्षाने दुसरी गोष्ट या मागच्या काळामध्ये जाणवली. याच्यामध्ये काही चुका पण झालेल्या आहेत नगरपालिकेच्या, त्या आपल्या लक्षात आलेल्या आहेत, त्या सुधारवण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि म्हणून त्याच्यातूनच आपण 1 मार्च पासून आता हे करावंच लागेल अशा प्रकारचं एक जे मोहीम आपण राबवली संगमनेरच्या भविष्यासाठी आणि भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी. आता हे करावंच लागेल, हे आपण सुरू केलं. याच्या अंतर्गत 1 मार्च पासून आपण कारवाई देखील चालू केल्या. कोणत्याही रस्त्यावरच्या व्यावसायिकाला, फेरीवाल्याला, गोरगरीब सामान्य माणसाला त्रास देण्याचा हेतू याच्या मागे नाही. किंबहुना त्यांना शाश्वत असा व्यवसायाची जागा देणं हा त्याचा एक दुसरा उद्देश आज या ठिकाणी आहे. मी शाळेमध्ये जायचो लहानपणी, तेव्हा ज्या मावशी फळं विकायच्या, आज त्यांचे नातू पण मी त्याच दुकानावर फळं विकताना पाहतोय. उद्देश हा असला पाहिजे की पुढची पिढी याच्यातून बाहेर पडली पाहिजे आणि शाश्वत एखाद्या व्यवसायाकडे गेली पाहिजे. म्हणजे एखाद्याने रस्त्यावर दुकान चालू केलं, चहाची टपरी असेल किंवा फळाचं दुकान असेल किंवा काही पाववाड्याची गाडी असेल किंवा काही असेल, तर त्यांनी तातडीने याच्यातून पैसे वाचवत एखादा गाळा घेणे, एखादी शाश्वत अशी कुठेतरी व्यवसायाची व्यवस्था करणे, हा त्याचा उद्देश असला पाहिजे. म्हणजे ही मदत जी आहे ही तात्पुरत्या स्वरूपात असू शकते, कायमस्वरूपी त्या रस्त्यावर व्यवसाय करणं हे काही योग्य नाही. आणि म्हणून जे लोक आता व्यवसाय करतायत त्यांना आपण गेले 20 दिवस, 25 दिवस, 1 महिना जवळजवळ आपण सातत्याने त्यांना सूचना देत होतो, त्यांना आपण आव्हान करत होतो की त्यांनी पर्यायी व्यवस्था कराव्या. याच्यातल्या 50% लोकांच्या पर्यायी व्यवस्था आहेत, हे देखील आमच्या निदर्शनास आलेलं आहे. अनेक लोक तर असं आहे की स्वतःचा गाळा आहे, त्याच्या बाहेर परत दुकान मांडून ते बसलेले आहेत. अनेक असे आहेत की ज्यांनी आपला जो गाळा मिळालाय तो भाड्याने दिलेला आहे आणि परत रस्त्यावरून व्यवसाय करतायत. मग सामान्य माणसाला आपण मदत करत असताना अशा लोकांना आपण कशा पद्धतीने मदत करायची, हा देखील एक फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण 29 जानेवारीला हे जे कमिटी यांची राज्य शासनाने केलेली हॉकर्स कमिटी, त्याची पहिली बैठक नगरपालिकेमध्ये घेतली. त्यांच्याकडून सूचना मागवल्या की आपण ह्याला दुरुस्त कसं करायचं. जे लोक काल अतिक्रमणाच्या कारवाई चालू झाल्यानंतर बोलत होते, याच्यातलेही अनेक लोक त्या बैठकीला होते, त्यांच्याही सूचना घेतल्या गेल्या. त्यांना लेखी स्वरूपात 7 दिवसात सूचना द्यायला सांगितल्या, त्यांनी त्या दिल्या. त्याच्यानंतर 20 फेब्रुवारी 2026ला पुन्हा बैठक या सगळ्यांची घेतली. आणि ती अधिकृत बॉडी, इलेक्शननी निवडून आलेले लोक आहेत, ज्याच्यात ॲडव्होकेट संग्राम जोंधळे असतील किंवा बाकीचे लोक आहेत,
हे इलेक्शननी निवडून आलेले आहे. 20 तारखेला ती मीटिंग झाली. त्याच्यानंतर 21 किंवा 22 तारखेला मी स्वतः पूर्ण गावामध्ये ह्या कमिटीच्या मेंबर बरोबर पायी फिरलो. नेहरू चौक असेल, घास बाजार असेल, सैयदबाबा चौक असेल, त्याचबरोबर नवीन नगर रोड असेल, एस टी स्टँडचा परिसर असेल, बीएड कॉलेजच्या सर्कलचा परिसर असेल, मालदा रोडचा परिसर असेल, या सगळ्या परिसरात मी स्वतः त्या सगळ्या कमिटी बरोबर पायी फिरलो की कोणालाही विस्थापित करत असताना त्याला पर्यायी जागा आपण देऊ शकतो का, याचा विचार कसा करता येईल, याच्यासाठी आम्ही सगळे पर्यायी जागा तयार केल्या आणि त्या पद्धतीचं नियोजन केलं. हे सगळे जे निर्णय झाले हे हॉकर्स कमिटीच्या बैठकीत त्यांच्या मान्यतेने झाले, म्हणजे असं कोणावर लादण्याचा प्रयत्न नव्हता. त्याच्यानंतर 9 फेब्रुवारी 2026ला आपण मालपाणी लॉन्स इथे शहरातील सगळे गणपती मंडळ असतील, सगळ्या विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संघटना असतील, सगळ्यांचे प्रतिनिधी बोलूनही हा सगळा विषय सगळ्या लोकांसमोर मांडला की आता हे करावंच लागेल, तुमचं काय मत आहे. सगळ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला आणि सांगितलं की आता हे केलंच पाहिजे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. हॉकर्स कमिटीने सुद्धा पाठिंबा दिला, त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानुसार हे सगळ्या गोष्टी आपण चालू केल्या. याच्यातून पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की संगमनेर शहरामध्ये 880 रजिस्टर्ड फेरीवाले किंवा रस्त्यावर व्यवसाय करणारे लोक आहेत. ही नोंदणी राज्य शासनाने केलेली आहे, नगरपालिकेने नाही, कारण त्याची कमिटी केलेली राज्य शासनाने. या 880 पैकी काही लोक हे एकाच घरातले 2-2 आहेत. हॉकर्स कमिटीने निर्णय घेतला की एका घराला एकच परवानगी द्यायची. आम्ही निर्णय नाही घेतला, हॉकर्स कमिटी जी आहे त्यांनी निर्णय घेतला. त्याच्यानुसार साधारणतः ही आकडा 700-750च्या घरामध्ये आला. पण आज प्रत्यक्षामध्ये जर रस्त्यावर पाहिलं तर 2-2.5 हजार लोक व्यवसाय करताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून याची कुठंही नोंदणी नाही, यांनी नगरपालिकेकडे परवानगी घेतलेली नाही. आपल्या मनातील त्या पद्धतीने जर आपण व्यवसाय करू तर हे शक्य नाही, कारण आपण व्यवसाय करतो, आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करायला तयार आहे, आमची पूर्ण सहानुभूती तुमच्या सोबत आहे. फेरीवाल्याचा मुलगा फेरीवाला होऊ नये यासाठी काय धोरण करता येईल हे आम्ही विचार या निमित्ताने करतोय. जो रस्त्यावर चहाची टपरी चालवणारा व्यक्ती आहे त्याचा मुलगा शिकला पाहिजे, तो दुसऱ्या व्यवसायात किंवा नोकरीत गेला पाहिजे, तो पण चहा विकणारा असू नये, या दृष्टीने काय करता येईल यासाठीचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून हे सगळं आपण केलं. या 850 लोकांना पर्यायी व्यवस्था त्यांची सगळी करण्याचा प्रयत्न आणि त्याची सगळ्या जागा ठरवल्या, सगळ्या गोष्टी त्याच्या ठरवलेल्या आहेत. पुढच्या 15 दिवसाच्या आत त्यांना प्रत्येकाला जागा दिली जाईल, त्यांना तिथे व्यवसाय करावा लागेल. व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न शेवटी करावा लागणार आहे. शेवटी कोणताही व्यवसाय एका जागेवरून नवीन जागेवर गेला तर थोडेसे कष्ट आणि मेहनत करावं लागते, पण ही शाश्वत व्यवस्था त्यांच्यासाठी जर होत असेल तर मला असं वाटतं की प्रत्येकाने त्याच्यात प्रयत्न करून सहकार्य करणं गरजेचं आहे. आज आपण नवीन नगर रोड असेल किंवा संगमनेर म्हणजे आपला हा जो रोड आहे कॉलेज रोड किंवा अकोले रोड इकडे फिरत असताना आपल्या लक्षात येईल की अतिशय चांगली प्रतिक्रिया लोकांची याच्यामधून येते आहे की ट्रॅफिक आता व्यवस्थितपणे चालत आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा निर्णय आणि काम आपण जे मागच्या दिवसात केलं ते म्हणजे कचरा डेपो ज्याला आपण म्हणतो, त्या कचरा डेपोचं दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष असताना 0 कचऱ्यावर आपण त्याला आणलं होतं. म्हणजे तिथं ढीग पूर्ण गेले होते आणि फक्त रोजचा जो कचरा येईल त्याचीच प्रक्रिया इथपर्यंत आपण आणलं होतं. मागच्या 4 वर्षाच्या प्रशासक काळात परत तिथं ढीग उभा राहिला. कोकरे, रामदास कोकरे जे मुख्य अधिकारी म्हणून आपल्याकडे आले, ते कचऱ्यामध्ये त्यांचं राज्यामध्ये खूप चांगलं नाव आहे, त्यांनी खूप मेहनत केली, तो ढीग परत 50% आणला. परत कोकरेंची बदली झाली, परत ढीग वाढला. आणि म्हणून हे जे चाललेलं आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून आपण तिथं दिवस रात्र म्हणजे मी आणि डॉक्टर मैथिली आमच्या किमान 10 ते 15 चक्रा मागच्या 1.5 महिन्यात या कचरा डेपोवर झाल्या. तिथं जागेवर जाऊन आम्ही बैठका घेणं, काम करणं आणि पूर्ण मेहनत करून आपण टार्गेट ठेवलेलं आहे की संगमनेर नगरपालिका ही राज्यातली 0 कचरा असलेली पहिली नगरपालिका होईल. आणि 15 एप्रिलचं त्याला आम्ही टार्गेट ठेवले. 15 एप्रिलपर्यंत तिथं एकही कचरा म्हणजे जुना असणार नाही. जो नवीन आपल्या गावामध्ये रोज 35 टन कचरा तयार होतो
संगमनेर शहरात, प्लस गुलेवाडी, गुंजावाडी, सुकेवाडी जे आजूबाजूचे गाव आहेत तो येणारा कचरा वेगळा. साधारणतः 35 ते 50 टन कचरा हा संगमनेरात रोज तयार होतो. त्याची योग्य विल्हेवाट लावणं, त्याच्यावर प्रक्रिया करणं, यासाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपला तिथं चालू होतोय. आणि मला खात्री आहे की पुढच्या म्हणजे आणि 6 महिन्यामध्ये ते सगळं होईल. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे की जो प्रकल्प दुर्गाताई तांबेंनी चालू केला होता की कचऱ्यापासून खत तयार करण्याचा, आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल, ऐकलं असेल, ह्या आर्थिक वर्षामध्ये 20 लाख रुपयाचं खत विकलेलं आहे आपण संगमनेर नगरपालिकेने. राज्यात कोणत्याच नगरपालिकेने एवढं उत्पन्न कचऱ्याच्या खतापासून मिळवलेलं नाही. प्रचंड मागणी आहे त्या खताला आपल्या, कारण क्वालिटी आपण फार चांगली तिथं मेंटेन केलेली त्या खताला. त्यामुळे तो एक विषय आपण केला. त्याचप्रमाणे अनेक भागातून कमी दाबाने पाणी येतं, काही ठिकाणी अति जास्त पाणी येतं, काही ठिकाणी वरच्या मजल्यावर पाणी जात नाही, असे काही तक्रारी होत्या. तर आपण पूर्ण शहराच्या पाणी पुरवठ्याचं पुन्हा एकदा सर्वेक्षण करून, त्याचा सर्वे करून, जिथं आवश्यक आहे तिथं नवीन पाण्याच्या टाक्या करणे, जिथं आवश्यक तिथं लाईन बदलणे, याचं देखील आपण काम जे आहे ते सर्वेक्षणाचं सुरू केलेलं आहे. त्यासाठी देखील अत्यंत नामवंत अशा टाटा कन्सल्टन्सीचा उपयोग आपण त्याच्यासाठी करतोय. त्यांना आपण त्याच्यामध्ये मदतीला बोलवलेलं आहे. त्याचबरोबर संगमनेर नगरपालिकेचं आज महिन्याला लाईट बिल हे 40 लाख ते 50 लाख रुपये येत आहे. 40 लाख ते 50 लाख रुपये महिन्याला लाईट बिल येत आहे. त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट असेल, इमारती असतील, पाणी पुरवठ्याचे पंप असतील, असे सगळ्या फिल्ट्रेशन प्लांट असेल, सगळं आहे. तर हे लाईट बिल झिरो कसं करता येईल यासाठी सोलर लावण्याच्या दृष्टीने देखील आपण पावलं उचलले. त्याचा देखील आपण आता निर्णय घेतलेला आहे. गावातले सगळे जे रस्ते आहेत, ही रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. आणि म्हणून या रस्त्यांची आता ABCD अशी कॅटेगरी करून, कारण शासनाकडे आर्थिक परिस्थिती काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आजच राज्य शासनाचं बजेट आले 9.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज राज्य शासनावर आहे. आणि म्हणून मागच्या 3 वर्षात रस्ते अनुदान जे नगरपालिकेला मिळायचे ते पूर्णपणे बंद केलेलं आहे. आणि पुढचे 1-2 वर्षही रस्ते अनुदान मिळेल की नाही अशी शंका आहे. आणि म्हणून जे मिळत आहेत निधी त्याच्यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे. म्हणून कमी पैशात जास्त काम जर करायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग चांगलं असलं पाहिजे. त्यासाठी आपण नॅशनल हायवेच्या काही लोकांची मदत घेऊन संगमनेर शहराचं पूर्ण जे रस्त्यांचं सर्वे आपण चालू केलेलं आहे. ABCD कॅटेगरीमध्ये रस्त्यांचं वर्गीकरण आपण करतोय, ज्याच्यानुसार A म्हणजे ज्यांना अजून 5 वर्ष काही दुरुस्तीची गरज नाही, B म्हणजे थोडेफार खड्डे आहेत, C म्हणजे ज्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे, आणि D म्हणजे जे रस्ते अजून केलेलेच नाहीये, प्लॅनवर आहे, DP मध्ये आहे, परंतु ते रस्ते केलेच नाहीये. असे पण रस्ते हाती आपण घेतोय, कारण ट्रॅफिकची जिथे जिथे अडचण आहे, विशेष करून आपण दिल्ली नाक्यावरून गणपतीकडे जात असताना तिथे 4-5 मंगल कार्यालय झाले, अनेक वेळा लग्न सराई ट्रॅफिक जाम असते. तर असे जे मुद्दे त्याला पॅरलल काही रस्ते करता येतील का याच्यावर देखील काम आपण आता चालू केलेलं आहे. रस्त्यांचं देखील काम हे आता जे रिपेअरचं काम आहे ते पावसाळ्याच्या आधी आपण करणार, आणि बाकीची कामं देखील जे आहे ते एकदा प्लॅनिंग झालं त्याच्यानंतर पूर्णपणे सुरू होतील. तर असे सगळे कामं जे आहेत हे आपण मागच्या काळामध्ये सुरू केलेले आहेत. एक महत्त्वाचा विषय अजून मला आपल्याला सांगायचा आहे, तो म्हणजे मला अभिनंदन करायचंय संगमनेर नगरपालिकेचे सगळे नगरसेवक आणि नगरसेविका आणि सगळ्या कमिटीचं, की पहिल्याच जनरल मीटिंगमध्ये पहिलाच विषय जो त्यांनी घेतला होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या निर्मितीचा विषय आपण घेतला होता. आणि यामुळं खऱ्या अर्थाने जे स्वप्न आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी आणि डॉक्टर सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांनी पाहिलं होतं, ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येताना आता आपण पाहतोय. 11/7/2018 साली, म्हणजे 11/7/2018 जेव्हा कोणाच्याही ध्यानीमनी स्मारक नव्हतं, अशा वेळेस
बस स्थानकाची जागा संगमनेर नगरपालिकेला मिळावी म्हणून काउन्सिल निर्णय इतिवृत्त 18/19 ठराव क्रमांक 81 11/7/2018 आपण राज्य शासनाकडे ठराव करून जागेची मागणी केली होती की बस स्थानकावर आपल्याला जागा मिळावी. त्याच्यानंतर 19ला सरकार आलं, थोरात साहेब मंत्री झाले, त्याला आपण चालना दिली. परंतु एसटी महामंडळाने एक असं पवित्र उचललेलं आहे की काही केलं तरी आम्ही आता आमची जागा कोणालाही देणार नाही. मी आमदार झाल्यानंतर तत्कालीन परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्याकडेच परिवहन खातं होतं. मी शिंदे साहेबांकडे हट्ट धरला की साहेब काही झालं तरी आपण हा रस्ता, हा एसटी स्टँडवर स्मारकाला आम्हाला जागा दिली पाहिजे. म्हणून मी 21/8/2023ला मी पत्र लिहिलं माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना की संगमनेर नगर परिषद हद्दीतील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे संगमनेर बस स्थानक आवारातील दर्शनी जागेत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्या संदर्भात जागा मिळावी. साहेबांनी सांगितलं की याला मंजुरी द्यावी. त्याला मंजुरी मिळाली. मंजुरी किती तारखेला मिळाली त्याची मंजुरी देखील, आणि प्रत्येक ठिकाणी संदर्भात माझं नाव आहे, म्हणजे असं काय दुसरं कोणी नाव घेण्याचं काही कारण नाही. आणि त्याची मंजुरी जी आहे ती मंजुरी देखील आपल्याला संगमनेर ला जी मिळाली ती 9/7/2024ला मिळाली. 9/7/2024 म्हणजे तेव्हाही कोण होता आपल्याला माहिती आहे. 9/7/2024 रोजीच्या पत्रान्वये सदर बाब तातडीचा विषय म्हणून मान्य संचालक मंडळात चक्रीय पद्धतीने अवगत करून ठराव पारित करण्यात आला आहे. चक्रीय पद्धतीने म्हणजे बाय सर्क्युलेशन, म्हणजे बैठक नसताना प्रत्येक सदस्याकडे जायचं, संचालक मंडळाची सही घ्यायची. आता त्या स्वतः मीच फिरलेलो आहे म्हणून मला माहिती आहे. सदर प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून त्या अनुषंगाने संचालक मंडळाने पारित केलेला ठराव आपल्या पुढील आवश्यक त्या कारवाईसाठी सोबत जोडण्यात येत आहे असा प्रस्ताव आपल्याला आला. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 4 मीटर बाय 6 मीटर जागा ही प्रवेशद्वारासमोर जी आहे ती स्मारकासाठी दिली. आता त्या स्मारकाला जो निधी पाहिजे त्यासाठी मी जे आहे त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली की म्हणलं साहेब निधी काही देता येईल का. परंतु साहेब म्हणले अरे निधीचं तर तुला माहिती आहे का, जिल्हा नियोजनमधून घ्या. मग मी म्हणजे जागा मिळण्याच्या आधीच 24ला जागा मिळाली, त्याच्या आधी 18/11/2023ला मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महसूल तथा पालकमंत्री यांना पत्र लिहिलं आणि त्याच्यात लिहिलंय मी की जागेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ती जागा नगरपालिकेकडे वर्ग होईल, तरी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत चांगले असे स्मारक करण्यासाठी संगमनेर बस स्थानकासमोरील जागा गृहीत धरून जिल्हा नियोजन समितीतून 2 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यावा असं आपण सांगितलं. त्याच्यानंतर 8/1/2024ला झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत परत चर्चा झाली. मग ते म्हणाले की जिल्हा नियोजन मधून पैसे स्मारकाला देता येत नाही असा मुद्दा आला. त्यासाठी ते नगर विकास कडे अभ्यासासाठी पाठवायचं, मार्गदर्शनासाठी. तो मार्गदर्शन अजूनपर्यंत आलेलं नाही, त्यामुळे जिल्हा नियोजनचे पैसे आलेले नाहीत, पैसे नाहीत. परंतु आता नगरपालिकेने असं ठरवलंय की नगरपालिका काही पैसे टाकेल, मी स्वतः माझ्या आमदार निधीमधून त्याच्यात पैसे टाकणार आहे. आणि संगमनेरकरांनाही आपण आवाहन करणार आहे की संगमनेरकरांनी लोकवर्गणी त्यासाठी द्यावी, कारण सरकारचे पैसे येतील कधी येतील, कारण 2 वर्ष झाले ते सतत चालले येणार येणार येणार, परंतु ते काय आले नाही. म्हणून आता त्याच्या वाचून न थांबता आपण तो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक नगरपालिकेचे काही स्वनिधी, काही आमदार निधी आणि काही लोकवर्गणी याच्यातून सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण ते काम चालू करतोय. हे चालू करत असताना आपण आता नगरपालिकेच्या वतीने बस स्थानकासमोर आपण पाहिलं असेल की 3 प्रकारचे जे हे पुतळे आहेत त्याची आपण हे केली होती,
त्याची आपण तिथं माहितीसाठी सगळ्यांसमोर ठेवलेले आहे. आता ते यासाठी ठेवलेले आहेत की काही लोकांनी असा प्रश्न विचारला आणि ते व्हॉट्सअपवर वगैरे फार फिरला की तुम्ही पुतळे ठरवले, त्याची परवानगी घेतली का, त्याचं टेंडर झालं का, असे अनेक प्रश्न व्हॉट्सअपवर फिरले होते. आता विघ्न संतोषी लोक ज्यांना हे होऊच नाही स्मारक असं वाटतं, ते कुठेही पुढं आम्ही जायला लागलो की थोडंसे पाय खेचायचं काम करतातच आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हा संगमनेरकरांच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आता ते स्मारक होणार आहे. आणि म्हणून आजच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून मला सहज माहिती म्हणून राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यास परवानगी देण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे जी आहे 2017 साली आलेली, ते मला तुम्हाला सहज दाखवायचे आहे. एखादं स्मारक करायचं असेल, एखादा पुतळा करायचा असेल तर जवळजवळ 20 प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. 20 प्रकारच्या परवानग्या आहेत. सोपं काम नाही. अजूनही आपण जे शिवधनुष्य उचललेलं आहे ते काही इतकं सोपं नाहीये, त्याला वेळ लागणार आहे. पण त्याची पहिली पायरी ही आहे की कोणत्या पद्धतीचा पुतळा तुम्ही करणार, त्याचं छोटं मॉडेल तुम्हाला कला संचालनालयाला द्यावं लागतं आणि त्यांच्याकडून त्याची मान्यता घ्यावी लागते. ही सगळ्यात पहिली पायरी आहे. आणि म्हणून कोणता घ्यायचा त्यासाठी नगरपालिकेने लोकांचं मत जाणून घेण्यासाठी तिथं 3 प्रकारचे ठेवलेले आहे. मला विचारलं तर माझी इच्छा अश्वारूढ व्हावा. मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की पुतळे आणि स्मारकाच्या बाबतीत अत्यंत चांगलं नाव जे आहे ते आपलं नाशिकमध्ये आपण पाहिलं असेल, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं सुंदर असं मुंबई नाक्याला जे झालं फार छान झालं. सेम प्रतिकृती आपण इथं पण करतो आहे, जिथं महात्मा फुलेंचं आणि त्यांनाच आपण बोलवलंय, ते जे कलाकार आहे पांचाळ म्हणून त्यांनाच बोलवलंय. तर मी सहज समीर भुजबळ जे माजी खासदार आहे नाशिकचे, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना विचारलं की कसा असला पाहिजे, कारण त्यांचा ह्याच्यात खूप अभ्यास आहे. त्यांना विचारलं तर ते म्हणाले की वेगवेगळी मतं असतात म्हणले. अश्वारूढचे काही प्लस पॉईंट आहे, निगेटिव्ह पॉईंट आहे. सिंहासनावरचे बसल्याचे काही प्लस पॉईंट आहे, निगेटिव्ह पॉईंट आहे. जो उभा आजकाल नव्याने सुरू झालाय महाराजांचा पुतळा जो आपण ठेवलेला आहे तिथे लोकांना बघण्यासाठी, त्याचे काही वेगळे गुण आहेत. प्रत्येकाचे हावभाव वेगळे आहेत, प्रत्येकाच्या चेहऱ्याची स्टाईल वेगळी आहे, प्रत्येकामधलं ॲग्रेशन जे चेहऱ्यावरचे ते वेगळं आहे. अनेक वेळा अश्वारूढचा फोटो काढणं खूप अवघड होतं, कारण तो फोटो असा काढावा लागतो, तो काढताना वर महाराजांचा चेहरा दिसत नाही, किंवा ते पुतळ्याची साईज पाहता महाराजांचा चेहरा छोटा होतो आणि घोड्याचाच साईज मोठी होते. सिंहासनावरचं जे आहे ते एक रुबाब आहे, त्याचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. असं प्रत्येक याचे वेगवेगळे आहेत. मात्र हा लोकांच्या मनातलं स्मारक असल्यामुळे लोकांनीच ते निवडावं म्हणून आपण तिथं मतदान त्या ठिकाणी चालू केले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळालाय. कालपर्यंत म्हणजे आपण ऑनलाईन पण ठेवलेलं आहे आणि कालच संध्याकाळी चालू केले, पण आतापर्यंत पण जो 1001 लोकांनी त्याचं मतदान केलेले, म्हणजे खूप मोठा प्रतिसाद त्याला देखील येतोय आणि लोक येतील आणि प्रतिसाद देतील. लोकांमध्ये चर्चा होती. काल काही युवक मी तिथं बघितले चर्चा करत होते, अरे ह्याचं असं चांगले बघ, ह्याच्यात हे चांगले बघ, त्याच्यात ते चांगले. ती चर्चा होतीये आणि हीच आपल्याला अभिप्रेत आहे की चर्चा व्हावी आणि लोकांनी त्याच्यातून निश्चित करावं. तर ज्यांच्या मनात हा प्रश्न आहे, जे कमी माहितीमध्ये बॅरिस्टर होऊन आपल्याला प्रश्न विचारणारे जे लोक आहेत, त्यांना मला एवढंच सांगायचंय की याच्यात पहिली पायरी जी आहे ते पुतळा कसा असावा त्याचे मॉडेल कला संचालनालयाला देणं, मग तो पुतळा फायनल करणं, मग तो कोणत्या कलाकाराकडून करून घ्यायचा त्याचं टेंडर करणं, मग त्याच्यानंतरच्या पुढच्या प्रक्रिया चालू होतात. त्याच्यामुळं हे सगळे कामं जे आहेत हे सुरू झालेले आहेत आणि लवकरच भव्य दिव्य असं स्मारक आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं करणार आहे. तर हे असे सगळे जे प्रश्न आहेत त्या बाबतीत आज त्या ठिकाणी चर्चा झाली. पहिल्याच बैठकीत मी तुम्हाला सांगितलं तसं. आणि तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्मारक आहे त्याचंही आपण नूतनीकरण करतोय, नव्याने त्याला पण उभं करतोय, पूर्णाकृती पुतळा करतोय, संविधान भिंत करतोय. एका शहरात 2 पुतळे असू शकत नाही, त्याला 2 किलोमीटरचा अंतराची अट आहे. त्यामुळं साहजिकच एक जुना जो छत्रपतींचा पुतळा आहे तो आपल्याला
हलवा लागणार आहे, तर तिथं आपण शहीद स्मारक व्हिक्टोरिया क्रॉस विजेते नामदेव जाधवांच्या नावाने करायचा असा आपण निर्णय घेतलेला आहे. तिथं 100 फुटी तिरंगा झेंडा आपण लावणार आहे, जो या तालुक्यातल्या म्हणजे अगदी पूर्वीच्या काळापासून ते विद्यमान काळापर्यंत सैन्यासाठी, आपल्या देशासाठी, साम्राज्यासाठी लढणारे जे जे लोक होऊन गेले त्यांना समर्पित असलेलं ते एक स्मारक असेल. आपसही आपण ठरवलेले हे सगळे विषय आपण घेतले. पैसे वाचवायचे म्हणून संगमनेर नगरपालिकेचे हा पहिली नगरपालिका आहे राज्यातली किंवा जिथं नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी ठराव करून सांगितलं आम्ही मानधन घेणार नाही. 25,000 रुपये महिना मानधन नगराध्यक्षाला आहे, परंतु ते सुद्धा आपण घ्यायचं नाही असा निर्णय घेतला. आणि तो ठराव करत असताना त्याच्यात आपण शब्द जर वाचला तर असं लिहिलेलं आहे की नगर परिषद सदस्य व अध्यक्ष यांना भत्ते व मानधन नगर परिषदेचे वार्षिक उत्पन्न 50 कोटी रुपये होईपर्यंत बंद करणे. म्हणजे उद्दिष्ट पण ठेवलेले आहे, बंद करणे म्हणजे आम्हाला नगरपालिकेचं उत्पन्न 50 कोटी रुपयेपर्यंत करायचे. नगरपालिकेचं उत्पन्न करायचे मार्ग कोणते असतात? 4-5 मार्ग असतात. कर, गाळा भाडे, व्यावसायिक कर, हे 2-4 प्रकार आहेत. हा आपला अर्थसंकल्प पहिला आपला असा आहे की आपण ह्याच्यात 1% कराची वाढ केलेली नाही. ना घरपट्टीची वाढ आहे, ना पाणीपट्टीची वाढ आहे, कुठल्या पद्धतीची दरवाढ आपण केली नाही. फक्त एक प्रकारची दरवाढ करण्याचं प्रस्तावित केलं होतं, ते म्हणजे व्यवसाय जे कर आहे, व्यवसाय परवाने त्याचे रेट वाढवायचे होते. त्याचे रेट का वाढवायचे होते? कारण 2005 साली त्याचे रेट होते ठरले. 2011-12ला दिलीपराव पुंड नगराध्यक्ष होते, त्यावेळेस त्यांनी त्याचे रेट वाढवले होते. आता 2012 नंतर 2026 साला अजून 1 रुपया त्याच्यात आपण वाढवलेलं नाही. मात्र व्यापारी असोसिएशन आणि ते सगळे लोक आमच्याकडे चर्चा करायला आले. त्यांनी सांगितलं की तुम्ही हे रेट यावर्षी वाढवण्यापेक्षा पुढच्या वर्षी वाढवा. दरम्यानच्या काळात जे लोक व्यवसाय परवाना घेत नाही त्यांना पण आम्ही सांगू की बाबा सगळ्यांनी हे व्यवसाय कर भरा, जेणेकरून दर न वाढवता उत्पन्न जर तेवढंच मिळत असेल तर अडचण काय, असं त्यांनी एकदम व्यापारी पर्याय दिल्यामुळे त्याला स्वीकारून आपण म्हणलं ठीक आहे, पण पुढच्या वर्षी आपण हे करू. त्यामुळं हे सगळे कामं जे आहेत ते मागच्या काळात झालेले आहेत. परवाच संगमनेर नगरपालिकेचे सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या भेटीसाठी पण गेले होते. अभ्यास दौरा 2 दिवसाचा संगमनेर सेवा समितीच्या वतीने आपण आयोजित केला होता. अनेक चांगल्या गोष्टी तिथं त्यांना शिकायला मिळाल्या. त्याच्यातलाच एक पर्याय आपण पाहिला असेल की व्हॉट्सअपवर आपण आता ही ॲप आपण सांगितलं होतं पहिले 100 दिवसात आपण ॲप चालू करणार, तर ते पण चालू झाले. आपण कदाचित पाहिलं असेल. अनेक लोक आता कुत्र्याचे याचे त्याचे फोटो त्याच्यात पाठवायला लागलेले आहेत. माझी सगळ्या नागरिकांना एकच विनंती आहे की तक्रार करत असताना सुद्धा योग्य पद्धतीने त्याच्यात जर माहिती भरली तर ती तक्रार निवारण करणं सोपं जाणार आहे. तो आता व्हॉट्सअपवरच आपण केलेला आहे आणि सोपा आहे म्हणून कशाची तक्रार करण्यापेक्षा योग्य तक्रारी योग्य पद्धतीने जर त्याच्यात मांडली तर 100% त्याच्यामध्ये रोज त्याचा रिपोर्ट जो आहे तो आम्हाला येतो की किती तक्रारी तयार झाल्या, किती तक्रारी त्याचं हे झालं म्हणजे सुटल्या, याचा रोज रिपोर्ट हा रोज संध्याकाळी येतो. आता याच्यात तुम्हाला सांगतो, काल आरोग्य विभागाची 1 तक्रार दाखल झाली. आता कालच लॉन्च केलंय ते, आता रोज तक्रारी त्याच्यात येत आहेत. पाणी पुरवठा विभागाचे काही झाल्या, बांधकामच्या झाल्या. तक्रारी कशा आल्या, कोणत्या प्रभागाच्या आहेत, टोटल 14 तक्रारी काल दाखल झाल्या होत्या. तर त्या 14 मध्ये लगेच किती झाल्यात, किती राहिल्यात, कोणाचे राहिले, हे लगेच रोज रिपोर्ट येतोय. त्याच्यामुळे नागरिकांना प्रत्येक तक्रारीचं निवारण होईल अशी व्यवस्था आपण करतोय. फक्त नागरिकांनी जबाबदारीने ते वापरावं. विनाकारण कुठल्याही गोष्टीची तक्रार करण्यापेक्षा योग्य पद्धतीने तक्रार आणि योग्य माहिती, कधी कधी अर्धवट माहिती भरतो आपण. त्या अर्धवट माहिती जर भरली तर मग त्याची ॲक्शन घेणं जमत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ही अशा अनेक कामं मागच्या काळात झाले. आणि मुंबईला गेल्यानंतरच सगळे नगरसेवक आणि सगळे नगरसेविका, नगराध्यक्ष यांची माननीय मुख्यमंत्र्यांची देखील भेट त्यांनी त्या दिवशी घेतली.
आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की संगमनेर शहराच्या विकासामध्ये आपले योगदान आपण द्यावं, मार्गदर्शन करावं आणि जास्तीत जास्त मदत शहराला कशी होईल ते द्यावी. आणि सगळ्या नगरसेवकांना भेटून मुख्यमंत्री महोदयांनी देखील आश्वासित केलं की चांगल्या पद्धतीची मदत संगमनेर शहराच्या विकासाला ते करणार आहेत. त्याबद्दलही मी त्यांचे आभार या निमित्ताने व्यक्त करतो. आजच बजेट त्यांनी अर्थमंत्री म्हणून देखील मांडलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक असं 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय आज घेतलेला आहे. आणि कुठली निवडणूक डोळ्यासमोर नसताना हा घेतलेला निर्णय मला असं वाटतं की त्याला जास्त महत्त्व आहे. निवडणुकीच्या आधी निर्णय घेणारे तर अनेक लोक आपण पाहत असतो, परंतु निवडणूक नसतानाही निर्णय घेणं आणि राज्य आर्थिक अडचणीत असतानाही अशा पद्धतीचा निर्णय घेणं जेणेकरून शेतकरी हा आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे जणू काही सरकारने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दलही मी सरकारचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून संगमनेरकरांचे आभार व्यक्त करतो की ही संधी आपण जी काम करायची आम्हाला दिलेली आहे त्याच्यातून निश्चितपणाने आम्ही काम करू. डॉक्टर मैथिली तांबे पण आता त्यांच्यासाठी हे सगळं नवीन आहे, परंतु त्याच्यात तयार होत आहेत. आपण कदाचित पाहिलंच असेल की विधान परिषदेमध्ये प्रश्नातून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न केला होता की नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये काय धोरण सरकार करणार आहे. कारण GMRTचं कारण दिलं जातंय. GMRTकडून आम्ही जे माहितीच्या अधिकारात माहिती मागवली खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी नामी, तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे GMRT लिहिलंय की आमच्याकडे काही विचारणाच झालेली नाही, त्यामुळं त्यांचे अडचण असण्याचं काही कारणच येत नाही किंवा अडचण त्यांनी सांगितलेलीच नाही. आणि मग त्या सगळ्या चर्चेवर उत्तर देत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे सांगितलं की आपण तज्ज्ञांची कमिटी नेमून 3 ते 4 महिन्यामध्ये याचा अहवाल घेऊ आणि अगदीच जी लांबून नगरवरून जाणारी रेल्वे होती त्याच्याऐवजी तिला अजून जवळ कसं आणता येईल, GMRTचंही अडचण राहणार नाही आणि ह्या संगमनेर, अकोले, सिन्नर, नारायणगाव, जुन्नर या लोकांनाही सेवा मिळेल अशा पद्धतीचा मध्यम मार्ग काय काढतील याच्यावर त्यांनी प्रयत्न चालू केलेला आहे. तर मला खात्री आहे की निश्चितपणे याच्यामध्ये मार्ग निघेल. अतिक्रमणं काढत असताना शेवटी आपल्याला ते टप्प्याटप्प्याने काढावं लागतात. जे पक्के अतिक्रमणं आहेत त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी असतात, त्यांना नोटिसा द्यावा लागतात, त्याच्यात अनेक पद्धतीच्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. त्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर तेही आपल्याला करता येऊ शकतं. अडचण अशी आहे की मागच्या काळामध्ये संगमनेर शहरात आणि संगमनेरच नाही तर सगळीकडेच मी सांगतो की बांधकाम परवानगीप्रमाणे बांधकाम होत नाही, त्यामुळं लोकांनाही त्याची सवय नाही आणि कोणी आजपर्यंत विचारायलाही गेलेलं नाही. त्यामुळे थोडीशी सवय लागायला वेळ जाणार आहे. मात्र रस्त्यात जे अतिक्रमण येत असतील, मग ते पक्के असो किंवा कच्चे असो, ज्याच्यामुळं वाहतुकीला अडचण निर्माण होते, ज्याच्यामुळे कुठंतरी पार्किंगला अडचण निर्माण होते, ज्याच्यामध्ये कुठंतरी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते, असे अतिक्रमण नगरपालिका काढणार आहे. आणि ही मोहीम काय फक्त 1 दिवसाची 2 दिवसाची नाही, ही कायमस्वरूपी मोहीम आहे. 8 मार्च रोजी आपण रक्षक दल लॉन्च करतोय महिला दिनाच्या निमित्ताने. तुम्हाला सगळ्यांना त्या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे. सकाळी 9 वाजता आपण स्टेडियमवर यावं महिला दिनाच्या दिवशी, रविवारी 8 वाजता. रक्षक दल जे आहे स्टेडियमवर, तर रक्षक दल जे आहे ते रक्षक दल हे गावामध्ये महिलांच्या सुरक्षतेचं काम करेल. त्याचबरोबर अनधिकृत जे फेरीवाले किंवा व्यवसाय करणे असतील त्यांच्यावर कारवाई करेल. त्याचबरोबर कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर काम करेल. इलिगल होर्डिंग, पोस्टर, बॅनर कोणी लावत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करेल. हे सगळे कामं करण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर तयार करून संगमनेरकरांच्या सेवेमध्ये नगरपालिकेचं रक्षक दल येत आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाशी पण आमची चर्चा झालेली आहे. रात्री जेव्हा गस्त रक्षक दल घालेल तेव्हा त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी देखील असेल, जेणेकरून आज पोलिसांची कर्मचारी संख्या कमी आहे, पोलिसांकडे गाडी नाही, पोलिसांकडे अनेक अडचणी आहेत. म्हणजे गाडी म्हणजे 2च गाड्या आहेत त्यांच्याकडे शहर पोलीसकडे आणि त्यांची हद्द मोठी आहे. तर नगरपालिका आणि पोलीस प्रशासन मिळून शहरातील कायदा व सुव्यवस्था, कारण आपण पाहतो की ते चेन स्नॅचिंग हे ते खूप प्रकार महिलांचे होत आहेत. त्याच्यामुळे याच्याबद्दल आपण ते 11 लोकांची संख्या आहे. 11 महिला नाही
त्याचे 2-3 महिला, कारण दिवसा महिलांची ड्युटी आणि संध्याकाळी आणि बाकी पुरुष असणार, परंतु ते पेट्रोलिंग दिवसभर करत राहणार. या अशा पद्धतीची यंत्रणा आपल्या सुरक्षिततेसाठी आपण केलेली आहे. अतिक्रमणामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे PWD नॅशनल हायवेकडून PWD करा, म्हणजे अतिक्रमण कोणी काढायला पाहिजे? PWD काढायला पाहिजे. PWD ला आम्ही 4 वेळा विचारलं, PWD म्हणतंय हद्दच फायनल नाही. रस्ताच नेमका केवढा आहे हे PWD कडे नकाशाच नाही, मोजमापच नाही, कारण तो रस्ता आपला 70-80 वर्ष जुना आहे. आणि म्हणून जे म्हणतात नगरपालिकेचं अतिक्रमण तिथं काढा, तिथं नगरपालिका अतिक्रमण काढूच शकत नाही, कारण त्याची हद्दी पुन्हा फायनल करून त्या जागा, त्या रस्त्याचा मालक कोण आहे? PWD आहे, त्यांनी करायला पाहिजे. त्यामुळे तो विषय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते होणार नाही. आणि म्हणून हा जो प्रश्न आपण मांडला तो अत्यंत अडचणी पक्क्या बांधकामांच्या बाबतीत आहे, कायदेशीर अडचण आहे. मात्र त्याच्यामध्ये आपण पर्याय शोधतो आहे. आजपर्यंत जे झालं ते झालं. इथून पुढच्या काळामध्ये अनधिकृत बांधकाम आपण याच्यामध्ये आपण सवलत नाही म्हणणार मी, परंतु थोडंसं आपण एक दृष्टिकोन जो आपण म्हणतो सहानुभूतीपूर्वक त्यांच्याकडे असेल, जे छोटे घरं बांधकाम करतायत, जे रहिवासी भागामध्ये बांधकामं करतायत, त्याच्यात थोडंफार आपण समजून घेऊ शकतो. परंतु कमर्शियल एरियामध्ये मात्र बांधकाम, आज पार्किंग दाखवली आहे, त्याच्यात गोडाऊन केले. आपण नगरपालिकेतर्फे सगळ्यांना नोटीस दिल्या की 15 दिवसात, इन्क्लुडिंग बस स्टँडला पण नोटीस दिलेली आपण की 15 दिवसाच्या आत तुम्ही तुमचं पार्किंग चालू करा, नाहीतर ते पार्किंग जे आहे ते नगरपालिका ताब्यात घेईल. कायद्याने ताब्यात घेणं पार्किंग अलाउड आहे. त्यामुळं जेवढे खाजगी आणि कोणी पार्किंग दाखवलं असेल आणि पार्किंग वापरत नसेल तर ते सगळे पार्किंग 15 दिवसात त्यांनी खुले केले पाहिजे, नाहीतर ते सगळे पार्किंग जे आहे ते नगरपालिका ताब्यात घेईल आणि तिथं पे अँड पार्क करून तिथं टेंडर करेल आणि तिथे लोकांना गाड्या लावण्याची व्यवस्था करेल. आपण दादा म्हटलं की दरवेळेस आपण जो 15 कोटीचा विषय काढता आणि मग 35 कोटीपर्यंत जर बजेट असेल तर मग हे आर्थिक नियोजन कसं आहे? तसेच 35 कोटी आपला जो पालिकेचा जो खर्च जो दाखवलेला आहे नाही, आता मी जसं सांगितलं तसं दोन्ही बाजूला काम करावं लागणार आहे. उत्पन्नाची बाजू वाढवावं लागेल आणि खर्चाच्या बाजूला कंट्रोल ठेवावं लागेल. म्हणजे विनाकारण जे होणारे जे खर्च आहे ते कंट्रोल करायचे. त्याचे पहिलं पाऊलच नगराध्यक्षाच्या मानधनापासून चालू केलं. आता सत्कार आणि याच्यासाठी वर्षाला 2-3 लाख रुपये खर्च होतो, तो आम्ही या वर्षीपासून बंद करून टाकला. कुठल्याही कार्यक्रमामध्ये सत्कार आणि या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. असं जे जे छोट्या छोट्या गोष्टी करता येतील त्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 15 कोटी रुपयाची थकबाकी घरपट्टी आहे, घरपट्टीची त्याच्यात तिथं 3 ते 4 कोटी रुपयाची तर शासकीय इमारतींची आहे. म्हणजे प्रांत कार्यालयाची थकबाकी आहे, तहसील कार्यालयाची आहे, MSCBची आहे, पोलीस स्टेशनची आहे, यांच्या थकबाकी आहे. तर ते सगळ्यांकडे जायचंय, कारण ते म्हणजे त्याच्यामुळे सगळे वसुलीवर आपल्याला जोर लावणे, वसुलीची यंत्रणा चांगली करणे. ती करत असताना त्याच्यात अनेक नागरिकांच्या ह्या पण तक्रारी असतात, वेळेवर बिलं येत नाही, बिलं चुकीचे असतात, अमुक धमुक. आता हा सुद्धा प्रश्न नगरपालिकेशी संबंधित नाही, कारण याचं सॉफ्टवेअर राज्य शासनाने दिलेले आणि ते कंपल्सरी केले आणि ते सॉफ्टवेअर निम्म्या वेळा बंदच असतं. ते सॉफ्टवेअर बंद असतं निम्म्या वेळा. त्याच्यामुळे तुम्ही गेले का लगेच दाखला भेटत नाही. 1500 दाखले प्रलंबित होते लोकांचे, जन्म मृत्यूचे 1500 दाखले. आपण 10 दिवसात यंत्रणा लावून 1500 दाखले पूर्ण केले, लोकांना घरपोच केले. घरपोच जन्म मृत्यूचे दाखले लोकांना पोच करतात. आता तिथं नगरपालिकेत रोज 150 ते 200 लोक दाखल्यांसाठी येत होते. आता तो आकडा डायरेक्ट 50वर आलाय. 50च लोक येतात. त्याच्यामुळे जो काम करणार आहे त्यालाही त्रास होत नाही. नाहीतर त्याच्यात अशा अंगावरच उभे राहायचे लोक, माझा आत्ताच पाहिजे, माझा आत्ताच पाहिजे. त्याच्यात आपण डॉक्टर लोकांना सांगितलं की डिलिव्हरी झाल्यावर तुम्ही तुमची नोंद तिथंच केली पाहिजे, जी सगळ्या बाकीच्या महापालिका करतात तशीच केली पाहिजे. तसं या सगळ्या सिस्टीम आपण लावतोय. छोटे छोटे बदल करून नगरपालिकेचं प्रशासन कारभार सुधारण्याचा प्रयत्न. दादा तुम्ही म्हणताय त्यांची फॅमिली, मग अगोदरच आपण का मग अतिक्रमण उठवलं? मग त्यांना पहिले व्यवस्था का नाही केली त्यांच्या कामाची? हे बघा, 1.5 महिन्यापासून आपण सातत्याने सगळ्यांना सूचना देतो आहे की 1 मार्च पासून आपण करणार आहे. आपण अर्ध्या रात्रीतून डायरेक्ट आलेलो नाही, कोणावरही अचानक कारवाई केलेली नाही. त्यांच्या जे कमिटी आहे, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत
त्यांच्या मी तुम्हाला सांगितलं तसं 20/1/2026 आणि 20/2/2026 अशा 2 बैठका घेतल्या. आता शेवटी त्यांचा प्रतिनिधी ज्या हॉकर कमिटीमध्ये आहे त्यांनी परत जाऊन त्यांच्या लोकांशी चर्चा करणं, पर्याय काय. आता घास बाजार असेल, नेहरू चौक असेल, इथं एक जण ज्याला जागा दिली 5-5 पाट्या लावून ते व्यवसाय करतायत. ह्या ज्या गोष्टी आहेत याला आपण खूप वेळ दिली आणि आपण पर्याय व्यवस्था करणार आहे, प्रत्येकाची करणार आहे. कोणाच्याही पोटावर पाय देण्याचा आपला हेतू नाही, प्रत्येकाला संधी मिळणार आहे. पण कुठंतरी त्यांनी स्वतःचा विचार करायला पाहिजे ना. 1.5 महिना झाला आपण त्यांना संधी देतोय, तर त्यांनी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे होतं. परंतु दुर्दैवाने असं झालं की कोणाला वाटलं की कारवाई होणारच नाही. बरं झाली तरी लोकांना वाटतं की 1 दिवस होईल, 2 दिवस होईल. कोणाला अजून त्याचा अंदाजच नाही का ती रोज होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण होर्डिंगच्या बाबतीत आपण पाहिलं असेल की आता उगाच आज शिवजयंती म्हणून आपण लावायला परवानगी दिली, परंतु आज रात्रीतून त्यांना ते काढावंच लागणार आहे. मागची शिवजयंती होती, आपण पाहिलं त्यांनी लावले, त्यांना लगेच नोटिसा गेल्या तर तुम्ही लावले तुम्हीच काढायचं, नाहीतर तुमच्या घरपट्टीमध्ये ते ऍड होणार आहे. त्याचा ठराव आपण नगरपालिकेत केलेला आहे का कोणीही जर अनधिकृतपणे फलक लावला तर डायरेक्ट त्याचा दंड जो आहे त्याच्या घरपट्टीमध्ये ऍड होणार आहे. त्याच्यामुळे कोणी लावणारच नाही. काही लोकांनी स्वतःच्या घरावर लावलेले आहे बॅनर, मग त्याचं कसं करणार? कोणाच्या घरावरही लावू शकत नाही, कुठेही लावू शकत नाही. हा जो कायदा आहे, काही लोकांचे गैरसमज असतो की आम्ही आमच्या वैयक्तिक जागेमध्ये लावलेला आहे. हा कायदा हा फक्त होर्डिंग पुरता नाही, हा शहराच्या विद्रुपीकरणाचा कायदा आहे. बांधकाम परमिशनसाठी त्याच्यामुळे विद्रुपीकरणाचा कायदा असल्यामुळे खाजगी जागेत जरी बोर्ड लावायचा असेल तरी आपल्याला नगरपालिकेची परवानगी घ्यावाच लागते. हा कायदा आहे. हा कायदा व सुव्यवस्थेसाठी आहे, विद्रुपीकरणासाठी आहे. एखाद्याच्या अंगावर बोर्ड पडला आणि कोणाला विजा झाली तर काय आहे याच्यासाठी आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्ट ह्याच्यात फार कडक आहे. म्हणजे नगरपालिकेचं तर सोडून द्या, सुप्रीम कोर्टच फार कडक आहे. बांधकाम खऱ्या अर्थाने ते लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतात. ज्याला बांधकाम करायचं असतं तो तर टेक्निकल माणूस नाहीये. तो काय करतो, इंजिनियरला सांगतो बांधकाम परवानगी घेऊन ये. इंजिनियर म्हणतो किती बांधायचंय, 1000 स्क्वेअर फूट ना आपण काय करू 500चीच घेऊ, 500 टाकू बांधून. तो म्हणतो काही होणार नाही ना, कशाला काय होतंय, मी आहे ना. हे सांगून अनेक इंजिनियर आणि आर्किटेक्ट जे आहेत त्यांनी लोकांची दिशाभूल केली. रहिवासी भागामध्ये हॉस्पिटल बांधले, रहिवासी भागात हॉस्पिटल बांधले जिथे ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही तिथे हॉस्पिटल आहे. याच्यात आम्ही दोष सगळ्यात पहिला प्रशासन म्हणून कोणाला देणार, तर ज्यांनी बांधकाम परवानगीसाठी सही केली त्या इंजिनियरला देणार, त्या आर्किटेक्टला देणार. आणि म्हणून ज्यांनी अशा सह्या केल्या चुकीच्या त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचं काम प्रशासन काळामध्ये मागच्या सीओनीच केलेलं आहे. आपण त्यांची बैठक घेऊन त्यांना सांगितलं तुमचं आम्ही ब्लॅकलिस्टचं मागं घेऊ, पण तुम्हाला जबाबदारी स्वीकारावं लागेल की इथून पुढच्या काळामध्ये कुठलीही चूक बांधकामामध्ये होणार नाही. ही जबाबदारी इंजिनियर आणि आर्किटेक्टची आहे, बांधकाम करणाऱ्याची नाही. तो अडाणी माणूस आहे, त्याला टेक्निकल नॉलेज नाही आहे, त्याला काय माहिती आहे का किती बांधकाम अलाउड आहे, कोणता नियम काय आहे, कायदे काय आहे, त्याला काय माहिती असेल कारण आहे. ही जबाबदारी इंजिनियरची आहे. म्हणजे 2-4 वर्ष झाली प्रशासक आहे, त्याआधी पण पालिकेवर म्हणजे आपलीच सत्ता होती. म्हणजे हे जे हॉस्पिटलचं आता तुम्ही बोलले रहिवाशी याच्यात त्यांनी बिल्डिंगा बांधल्या, काहीच नॉर्म्स वापरत नाही किंवा अतिक्रमण असेल, मग इथून मागं मग झालं नाही. याच्यात 100% इथून मागं म्हणजे 91 सालापासून नगरपालिका आपल्या ताब्यात आहे. फक्त काय 5-10 वर्षातच झालेलं असं नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला एक ब्रीद वाक्य इथं काय लिहिलेलं आहे, आता हे करावंच लागेल. इथून मागं त्याचं गांभीर्य फार कोणालाच नव्हतं, आपल्यालाही नव्हतं, कोणालाच नव्हतं. इथं बसलेल्या खोलीत बसलेल्या कोणालाच एवढं गांभीर्य नव्हतं. पण आज आता आम्ही रोज बघतोय, रोज तो प्रश्न आहे. आणि म्हणून ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो, ही म्हण आहे आपल्याकडे. तर ठीक आहे, थोडंसं आपण ढील देतो याचा अर्थ कोणी काही करावं असा अर्थ होत नाही. आज आपण पाहतो की अशोक स्तंभ नेहरू चौकातला आहे, त्याच्यावर खुंट्या टाकून व्यवसाय केला जात होता. आपल्यातल्याच पत्रकारांनी प्रश्न मांडले. आज मालदार रोडच्या तुम्ही त्या जय हिंद सर्कलला जा, त्या सर्कलला चारी बाजूनी दुकानं मांडलेली आहेत लोकांनी. म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्याला गाडी जायला सुद्धा जागा नाही, याचंही भान आपण ठेवणार नसाल तर मग कुठेतरी आता ऍक्शन घ्यावं लागेल ना. ऍक्शन तोपर्यंत घेणार नाही आपण
जोपर्यंत दुसऱ्याला त्रास होत नाही. कोणी खाजगी म्हणजे कोणी शांततेने व्यवसाय करत असेल तर आपल्याला काही त्याच्यात अडचण नाही. पण त्या व्यवसायाचा जर लोकांना त्रास होत असेल तर मग तर आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. त्यामुळे ही वेळ आता आली त्याच्यामुळे. आणि काही हॉस्पिटलवरती तुम्ही काही कारवाई करणार का? कारण काही हॉस्पिटलमुळे ट्रॅफिक जामचा प्रश्न उद्भवतो. उदाहरणार्थ लिंक रोड आहे, जी HDFC बँकेच्या तिथे शेळके हॉस्पिटल आहे, तिथे ॲम्ब्युलन्स लागतात, त्यावेळेला ट्रॅफिक जाम होते, तोपर्यंत थांबावं लागतं. पेशंटला जिन्याने चढवून घेऊन जावं लागतं, लिफ्टची सुविधा नाही. अशा हॉस्पिटल विरुद्ध तुम्ही काही कारवाई करणार आहात? फक्त हॉस्पिटलच नाही तर हॉस्पिटल, बँका, कपड्याचे दुकानं, मोठे मोठे शोरूम या सगळ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांच्या पार्किंगची आणि त्यांच्या दारासमोरच्या रस्त्याची मॅनेजमेंट ही त्यांनी केली पाहिजे. कोणतंही मोठं हॉस्पिटल असेल त्यांनी एक वॉचमन ठेवण्या इतपत त्यांची परिस्थिती आहे. त्यांनी माणूस ठेवावा आणि मॅनेजमेंट करावी. सगळं काही नगरपालिका करेल असं गृहीत धरण्याचं काम नाही. हे आपण सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. येणाऱ्या काळात जर त्याच्यात बदल झाला नाही तर ऍक्शन घ्यावं लागेल. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.